गेल्या काही दिवसामध्ये जगामध्ये युद्ध चालू आहे आणि याच पार्श्वभूमीवर गॅसची कमतरता जाणवू लागलेली आहे आणि या कमतरतेमुळेच सध्या घरगुती गॅस असू दे किंवा कमर्शियल गॅस असू दे, कमर्शियल गॅस हा तर खरं तर पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि घरगुती गॅस आहे याची पुरवठा सध्या चालू आहे. परंतु लोकांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झालेली आहे की सिलेंडर काही दिवसात पुन्हा घरगुतीसुद्धा बंद पडतील. त्यामुळे साताऱ्यातील काही गॅस एजन्सीच्या बाहेर सध्या ही गॅसची लाईन लागलेली पाहायला मिळत आहे. गॅस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गॅसचे ग्राहक या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर ही लाईन आहे ही सकाळपासूनच चालू आहे. आता दुपारचे साधारण 11:30 वाजायला आलेले आहेत आणि 11:30 वाजता ऐन उन्हात सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अशी गॅसची लाईन लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी आवाहन केलं होतं की सातारमध्ये घरगुती गॅस सिलेंडर याचा पुरवठा कमी होणार नाही. परंतु तरीसुद्धा ग्राहकांनी खरं तर गॅसच्या एजन्सीच्या बाहेर अशा भल्या मोठ्या रांगाच लावलेल्या आहेत. जो काय आहे हा गॅस पुरवठा सध्या घरगुती गॅससाठी तर बंद होणार नाही अशी हमी दिलेली असून सुद्धा सातारमध्ये अशा मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सचिनसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा.